राज्यात भाजपने दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत आलेल्या निकालात महायुती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाने शतकी मजल मारली आहे। सध्याच्या घडीला मनसेचे सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत, तर संगमनेरमधून बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत। लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख पिछाडीवर आहेत। नवाब मलिक आणि सना मलिक हे दोघेही पिछाडीवर आहेत। मावळमध्ये सुनील शेळके 25,350 मतांनी आघाडीवर आहेत। नांदगाव मध्ये समीर भुजबळ पिछाडीवर आहेत, तर दिग्रजमधून संजय राठोड आघाडीवर आहेत। गुहागरमधून भास्कर जाधवांची आघाडी कायम आहे। माळशिरसमधून उत्तम जानकर हे 2800 मतांनी पिछाडीवर आहेत। राज्यात भाजपने दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत आलेल्या निकालात महायुती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाने शतकी मजल मारली आहे। सध्याच्या घडीला मनसेचे सर्व उमेदवार पिछाडीवर आहेत, तर संगमनेरमधून बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत। लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख पिछाडीवर आहेत। नवाब मलिक आणि सना मलिक हे दोघेही पिछाडीवर आहेत। मावळमध्ये सुनील शेळके 25,350 मतांनी आघाडीवर आहेत। नांदगाव मध्ये समीर भुजबळ पिछाडीवर आहेत, तर दिग्रजमधून संजय राठोड आघाडीवर आहेत। गुहागरमधून भास्कर जाधवांची आघाडी कायम आहे। माळशिरसमधून उत्तम जानकर हे 2800 मतांनी पिछाडीवर आहेत।